वर्धा लोकसभेचे भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत तडस कुटुंबावर गंभीर आरोप केलेत. तडस यांच्या आरोपामुळे एकच गदारोळ निर्माण झालाय. पण या पूजा तडस आहेत तरी कोण? पूजा तडस आणि रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस यांचं लग्न झालं तरी कधी आणि पूजा तडस यांचे नेमके आरोप काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी एक छोटीशी आठवण, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. कोण आहेत पूजा तडस? पूजा तडस या भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून आहेत. रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी पूजा तडस यांच्याशी लग्न केले. पूजा तडस या सर्वात प्रथम चर्चेत आल्या 21 सप्टेंबर 2021ला. तेव्हा पूजा तडस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात आपल्या जीवाला धोका आहे असं म्हणत पूजा तडस यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागितली होती. चाकणकर यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. मी पूजा रुपाली ते चाकणकर यांना मदत मागते. माझ्या जीवाला धोका आहे इथे, पण प्लीज मला इथून घेऊन चला. पण संध्याकाळी पंकज आणि पूजा यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले. दोघांनी वैदिक पद्धतीने लग्न केलं आणि पूजा यांनी आपली तक्रारही मागे घेतली. आज पूजा तडस यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आणि तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. पूजा तडस म्हणाल्या की पंकज तडस यांनी माझ्याशी लग्न केलं आणि वर्ध्याच्या एका फ्लॅटवर आणून टाकलं. पण मी फक्त एक उपभोगाची वस्तू होते. त्यातून या बाळाचा जन्म झाला. मी तक्रार केल्यावर मला लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली. मला अन्नापासून वंचित ठेवलं गेलं. इतकंच नाही तर मी माझ्या बाळाला पाण्यात पीठ मिसळून पाजलं. इतकंच नाही तर हे बाळ कुणाचं आहे हे सिद्ध करण्यासाठी DNA टेस्ट करायलाही सांगितली. मी टेस्ट करायलाही तयार आहे. फक्त कोर्टाकडून ही टेस्ट व्हावी. पंतप्रधान मोदी हे 20 तारखेला वर्ध्यात रामदास तडस यांच्यासाठी सभा घेणार आहेत. त्यांनी मला न्याय द्यावा अशी मागणी पूजा तडस यांनी केली आहे. नमस्कार, मी सौ पूजा पंकज तडस, वर्धेचे खासदार रामदासजी तडस यांची सून. मागील काळामध्ये कशाप्रकारे लग्न झालं हे तुम्हा सगळ्यांनी बघितलं. कशाप्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं. मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं. तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली, त्या फ्लॅटवर मला नेऊन टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला. त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले. मी हे बाळ घेऊन, हे 17 महिन्याचं बाळ आहे माझं. एक खासदार माणूस, एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई DNA कर, तर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं? ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावलं गेलं, ज्या पद्धतीने मला वागणूक दिल्या गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले. इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं. त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हा सगळ्यांना देणार. दुसरीकडे रामदास तडस आणि त्यांचे पुत्र पंकज तडस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. परंतु मधात काही जे लोक होते, 10 लोकांवर ज्यांच्यावर केस चालू आहे, त्यांनी दोघाचा दुरावा निर्माण करण्याचं काम केलं. त्यामधला एक असा आहे की मर्डरमध्ये अंदर होता, आता थोडा जमानतीवर बाहेर आहे. त्यांनी पैशासाठी एका जणाचा मर्डर केला आणि तोच खरा याचावला म्हणजे कर्णधार आहे. त्यांनी त्या मुलीला भडकून पैशाची मागणी करायला लावायची आणि पैशाची मागणी पूर्ण न झाली तर धमकी द्यायची. हे प्रकरण सातत्याने करत आलं. आज विरोधकाजवळ कोणताही मुद्दा नाही आहे. 2020चं प्रकरण, आता निवडणुकीत उभं करायचं, पैशाची मागणी करायची, म्हणजे विरोधकाला हाती धरून आणि विरोधकांनी यांना हाती धरून हे प्रकरण समोर आणायचं आणि डिस्टर्ब करायचं. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये माझा कवडीचा दोष नाही. दोघंजणं चांगले राहावं याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण ज्यावेळेस त्याची कॅसेट ज्यावेळेस सापडली त्यावेळेस मात्र त्याचे मन दुरावले. दुरावल्यानंतर
ते दोघंही कोर्टात गेले, कारण त्या मुलालाही माहीत होतं की हिच्यासोबत राहिलं तर माझा आज नाही उद्या मर्डर होणार आहे. कारण त्या कॅसेटच्या याच्याहून ती बोलली, त्याच्यात लिहून आहे कायला गळा दाबून दाबाचा आहे, मारून मारायचा आहे, जहर टाकून मारायचा आहे. हे त्या कॅसेटमध्ये होतं. मी म्हणजे एक या ठिकाणी सांगतो, असं प्रकरण कोण मुलगा त्या मुलीसोबत राहणार आहे. दुसरीकडे पूजा तडस यांचे पती पंकज यांनी हे आरोप फेटाळलेत. पण पंकज यांनी पूजा यांच्यावर हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप लावलेत. सुसंस्कृत लोक पहिले घरातला तमाशा बाहेर काढत नाही. ते आरोप सगळेच्या सगळे चुकीचे आहे आणि हेतुपुरस्पर हनी ट्रॅपमध्ये मला फसवल्या गेलं याबाबत न्यायालयात प्रकरण चालू आहे. खंडणी मागितल्या गेली याबाबत सुद्धा न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत आणि विवाह रद्द करण्याचा सुद्धा माझं न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. राजकीय षडयंत्र नक्कीच आहे. सुषमा अंधारे ही एक राजकीय पक्षाची सदस्य आहेत आणि नेता म्हणून स्वतःला हे करतात. त्यांच्या बुद्धीत अंधार आहेत, नावाप्रमाणे अंधार आहेत. स्वतःचं घरातला अंधार अंधारे पाहू शकत नाही, दुसऱ्याला काय उजाळा करतील. आणि यामागे 2 राजकीय नेत्यांचे पहिले हस्तक्षेप होते. 2020 मध्ये महाराष्ट्रात सरकार ज्यांचं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, त्या उद्धव ठाकरेंना सुद्धा यांनी फोन करून वरिष्ठांना कंप्लेंटा केल्या होत्या आणि ही बाब खोटी कशी करायची याबाबत सगळ्या नेत्या लोकांसोबत यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याचे सुद्धा माझ्याकडे ऑडिओ क्लिप्स आहे. सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तडस कुटुंबावर गंभीर आरोप केलेत. आता पंकज तडस यांनीही पूजा तडस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता सामान्य लोकांपुढे एकच प्रश्न पडलाय, तो म्हणजे नेमकी बाजू कुणाची बरोबर आहे, पूजा तडस की पंकज तडस. याचं उत्तर एकतर कोर्टाकडून मिळू शकतं किंवा हे दोघं काय भूमिका घेणार यावरूनच लक्षात येईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वर्धा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.